नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी आहे प्रताप आणि स्वागत आहे आपल्या स्मार्ट किसान प्रताप चॅनलवर। आज आपण सोयाबीन पिकासाठी फवारणी करताना कोणते औषध वापरावे, किती प्रमाणात घ्यावे आणि जास्त उत्पादन मिळवण्यासाठी काही खास टिप्स पाहणार आहोत। ही माहिती तुमच्या पिकासाठी आणि उत्पन्नासाठी खूप उपयोगी ठरणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग सुरू करूयात। नमस्कार। आता काय फवारलं, कशाची फवारणी झाली तुमची? ही आळ्याची आणि फुलाची। बरं, फुल थांबू गळून आणि आळी मारावं आणि माल फुगावं। काय काय फवारलं आता त्याच्यामध्ये? आता तुम्ही 0.34 आणि कोराजेन मिशन म्हणजे मिश्रण फवारलं सगळ्याचं? बरं, मग एका एकरला किती लागतं ह्याच्यामध्ये मिश्रण? एका एकरला 100 लिटर पाणी लागते। 100 लिटर पाणी, त्याच्यामध्ये मिश्रण किती टाकायचं? मिशन ही 10 ml टाकायचं, कोराजेन ही 25 ग्राम टाकायचं। बरं, अजून मग आता ते फवारल्यानंतर काय त्याच्यावरती फरक पडत आहे सोयाबीनवरती? 4 दिवसानंतर बघा एक फरक आहे, लगेच असं आळी ही दिसणार नाही, तुम्हाला कसलीच आळी दिसणार नाही। शेंगा वाढण्यास काय मदत? शेंगा फुगवते आणि आळी ही मारते आणि चांगलं शेंगाला पोषक फूल मिळते। बरं, उत्पादन चांगलं निघेल हे? चांगलं उत्पादन निघते। बरं, चालतं मग, धन्यवाद माहितीबद्दल। आपण 05234, कोराजेन, स्टिकर, जॅबलॉन ही पूर्ण औषधं वापरली आहेत। पावसामुळे औषधाचा परिणाम कमी होऊ नये म्हणून स्टिकर या लिक्विडचा नक्की वापर करा आणि अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।